हरिओम. योगदास उवाच. योगदासांचे प्रवचन. शंका समाधान. साधक श्री सुनील पारखी यांनी विचारलेले प्रश्न. जीवनाचा उद्देश सफल झाला किंवा आता संसार झाला किंवा आता उतारवयात जगण्यात काही अर्थ नाही असे लक्षात आल्यावर अन्नत्याग केला तर ती आत्महत्या होऊ शकते का? कितीतरी वृद्ध असे आहेत की आता जगण्यात स्वारस्य नाही, आपली अडचण झाली आहे, इतरांना केवळ भारच झाला आहे. अशा वेळी समाधानाने अन्नत्याग केला तर? योगदास. वरील प्रश्न प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नकारात्मक दृष्टिकोनावर आधारित आहेत. जीवन सकारात्मक जगल्यास असे प्रश्न निर्माण होणार नाहीत. प्रश्नाची सुरुवात केली आहे, जीवनाचा उद्देश सफल झाला. येथे जीवनाचा अर्थ समजून घ्या. तुम्ही जन्म घेतलेला नाही, तुम्हाला न विचारता तो तुम्हाला परमात्म्याकडून दिला गेला आहे. त्यामुळे तुमच्याकडूनच तुम्हाला जीवन दिले जाते. देह जीवित ठेवण्याची, जगण्याची तरतूद तोच करतो. प्राणवायू तो देतो. अन्न, वस्त्र, निवाऱ्यासाठी लागणाऱ्या वस्तू मिळाव्यात म्हणून त्याने पृथ्वी सुपीक केली आहे. जीवन किती तेही तोच ठरवितो. तुम्हाला मत नाही, त्यामुळे मृत्यूही तोच देतो. तुम्ही त्याचा अंश आहात, तुम्ही त्याचे अंकित आहात. तुम्हाला स्वातंत्र्य नाही, तुम्हाला स्वतंत्र विचार नाही. तो ठरवितो की तुम्ही 100 उड्या अमुक प्रकारे मारायच्या आहेत, त्यासाठी तो ऊर्जा देतो. त्या उड्या तो त्याप्रमाणे तुमच्याकडून मारून घेतो. तुमचे काम त्याला विरोध न करणे, सहकार्य करणे इतकेच आहे. तुम्ही त्याच्या हातातील कठपुतल्या भावल्या आहात. तुम्हाला मत नाही, तुम्ही विचारातीत असे त्याच्या मर्जीने जगायचे आहे. परंतु तुम्ही 105 किंवा 95 उड्या मारल्यात, त्यातील अनेक उड्या त्याने सांगितलेल्यापेक्षा निराळ्या प्रकारे मारल्यात, तर ती तुमची मर्जी असते, ती त्याची मर्जी नसते. ते त्याच्या मर्जीच्या विरुद्ध आचरण असते. नेमके याचमुळे प्रश्नात विचारलेल्या समस्या निर्माण होतात. जीवनाचा उद्देश सफल झाला हे कोण ठरविणार? तुम्हाला स्वतःचे उद्देश आहेत, त्यामुळे त्या उद्देशांची पूर्तता होत नाही. तुम्हाला सदा अतृप्ती आहे. उद्देश असतील तर त्याची पूर्तता असली पाहिजे, तरच उद्देश या शब्दाला काही अर्थ आहे. उद्देश साध्य करताना, त्यातील उपभोगांची लज्जत घेताना त्याचे आकर्षण होऊन उद्देश साध्य झाला तरी तुम्ही उपभोग घेणे सुरूच ठेवता. उद्देश साध्य झाल्यावर उपभोगाला पूर्णविराम देत नाही. तुम्हाला उद्देश आहेत, परंतु ते अनंत आहेत. तुम्हाला तृप्ती माहीत नाही. तुमच्या जीवनाची सफलता विफलतेवर आधारित आहे. जोपर्यंत यश मिळत आहे, सौख्य मिळत आहे, तोपर्यंत तुमची सफलता पूर्ण होणार नाही. अपयशामधून, दुःखापासून दूर होण्यासाठी सफलतेचा हा मिथ्या मुखवटा आहे. कोल्ह्याला द्राक्षे आंबट अशी तुमची अवस्था आहे. तुम्हाला पाहिजे आहे, परंतु काही कारणाने ते मिळत नाही, म्हणून ते मला नको. मी पूर्ण समाधानी आहे, यशस्वी आहे, माझे जीवन सफल झाले आहे, इत्यादी विचार, प्रतिष्ठा आणि अहंकार जपण्यासाठी व्यक्त केले जातात. जोपर्यंत चलती आहे तोपर्यंत कोणीही निवृत्त व्हायला तयार नसतो. कोणीही शिखरावर निवृत्त होत नाही. लोक उलट्या टाळ्या वाजवू लागले, गाडी उताराला लागली की नाईलाजाने निवृत्तीचे विचार येऊ लागतात. यातही पूर्ण निवृत्ती कोण घेत नाही. कोणत्या तरी सल्लागार मंडळावर वर्णी लावून निवृत्त होतात. तुमच्या जीवनाचा उद्देश एकच आहे आणि तो म्हणजे जीवनमुक्ती, सायुज्यमुक्ती, मुक्ती, आत्मा प्राप्त करणे. हा उद्देश जोपर्यंत सफल होत नाही तोपर्यंत सफलता नाही.
त्यासाठी तुम्हाला जीवित असायला पाहिजे, त्यासाठी जन्मोजन्मी प्रयत्न करायला पाहिजेत. तसे न करता तुम्ही अर्ध्यावरच आयुष्य संपवले तर ती निश्चितच ती आत्म्याशी प्रतारणा आहे, ती आत्महत्या आहे. आता संसार झाला हे कोण ठरविणार? येथे एकमेव संसार आहे, येथे एकमेव संसारी आहे आणि तो म्हणजे त्या संसाराचा कर्ता आणि करविता दस्तूरखुद्द परमात्मा. तो विश्वाचा संसार करत आहे, त्याचा संसार कधीही न संपणारा आहे. तो अव्याहत सुरू होता, सुरू आहे आणि सुरूच असणार आहे. तुम्ही त्याच्या संसारातील सदस्य आहात. तो कुटुंब प्रमुख आहे. तो त्याला पाहिजे त्याप्रमाणे तुम्हाला संसाराची कामे सांगतो, ती तुम्ही मोठ्या खुशीने करायची आहेत. त्याच्या संसारी आनंदाने नांदायचे आहे. त्याची अनेक घरे आहेत. यथाकाळी तो एका घरातून दुसऱ्या घरात तुमची रवानगी करतो. त्यावेळी न कुरकुरता मोठ्या समाधानाने त्या नवीन घरी जायचे आणि तेथे घरोबा करून त्या घराची काळजी घ्यायला सुरुवात करायची आहे. नव्या घरी, नव्या देही, नव्या उत्साहाने तो जीवन जगायला देतो. ही त्याची विशेष कृपा आहे, करुणा आहे. त्याबद्दल कृतार्थ राहून त्याची सेवा करायची आहे. त्याचा संसार फुलवायचा आहे. तुमची घरची कामे करून झाली तर इतरांना मदत करावी, सामाजिक कामे करावीत. कितीतरी रुग्ण आहेत, त्यांची सेवा करावी. निराधारांना आधार द्यावा, दीनदुबळ्यांची काळजी घ्यावी. ही सर्व त्याचीच लेकुरे आहेत, म्हणजे तुमचीच भावंडे आहेत. स्वतःप्रमाणे त्यांची घरे सुजलाम सुफलाम करावीत. तुमच्यासाठी मिळवून झाले असेल तर आता अशांसाठी कमाई करावी. तसेच जसा जमेल तसा अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार करावा. प्रभूचे कार्य करावे, ही त्याच्या संसाराला मदत करणे आहे. हे असे न करता स्वतःचे तेवढे करून अर्ध्या घडीवर आयुष्य संपविणे म्हणजे त्या कुटुंब प्रमुखाशी प्रतारणा आहे, ती आत्महत्या आहे. आता उतारवयात जगण्यात काही अर्थ नाही हा विचार तर फारच अर्थहीन आहे. उतारवयातच जगण्याला सत्यार्थ प्राप्त होतो, कारण आता अर्थप्राप्ती करून झालेली असते. ती जबाबदारी नसते, मोकळा वेळ असतो. तो निरर्थक वाया न घालविता आता प्रभू नाम घ्यावे, अध्यात्म सत्संग यांचे आयोजन करावे. आध्यात्मिक वाचन, लेखन, प्रवचन यांना प्रोत्साहन द्यावे. लोकांना जीवनाचा सत्यार्थ समजावून द्यावा, त्यांना आत्मसन्मुख करावे. आता उतारवयात तुम्हाला जीवनाचा भरपूर अनुभव आलेला असतो. त्याचा तरुणांना फायदा करून द्यावा, त्यांना मार्गदर्शन करावे. अशिक्षितांना शिक्षण द्यावे. त्यायोगे तुमचेही ज्ञान ताजे तवाने राहते, वेळ छान व्यतीत होतो. हे असे न करता स्वतःचे तेवढे सर्व साध्य करून आता आणखी काही साध्य होत नाही असे पाहून अर्ध्या घडीवर आयुष्य संपवणे म्हणजे स्वार्थ आहे. ती तुमच्या अनुभवाशी, ज्ञानाशी प्रतारणा करणे आहे, ती आत्महत्या आहे. कितीतरी वृद्ध असे आहेत की आता जगण्यात स्वारस्य नाही, आपली अडचण झाली आहे, इतरांना केवळ भारच झाला आहे. कारण स्वरस म्हणजे काय तेच तुम्हाला माहीत नाही. अंतःकरणात स्वकेंद्रित स्वांत सुखाय राहून आयुष्य जगलेले आहे. तुम्ही संपूर्ण जीवन फक्त वैयक्तिक भौतिक स्वार्थ साधण्यात वाया घालविले आहे. स्वांत सुखाय हीच भावना जन्मभर जोपासलेली आहे. स्वतः पलीकडे काही आणखी जग आहे याची दखल ऐन तारुण्यात घेतलेली नाही. त्या उन्मेषात स्वाहाकाराच्या पळापळीत अनेक जण उपाशी राहिले याची पर्वा केलेली नाही. ऐन उमेदीत इतरांची अडचण सांभाळली असती तर आज तुमची अडचण इतरांना झाली नसती. ऐन उमेदीत इतरांचा भार व्हायला असता तर आज तुमचा भार इतरांनी व्हायला असता. वस्तुतः तुम्हीच तुमची अडचण आहात, तुम्हीच तुमचा भार आहात. तुम्हीच तुमच्यासाठी खड्डा खणता आणि तुम्हीच त्यात पाय घालून मुरगळून घेता. तुमच्याच करणीमुळे तुम्हीच तुमचा सर्वात मोठा आणि बलाढ्य शत्रू आहात. इतर फक्त निमित्ते आहेत, कारण बेगडी भौतिक स्वरसापुढे तुम्ही सत्य स्वरसाची वेळीच ओळख करून घेत नाही. स्वरस म्हणजे स्वात्म्याची ओळख.
त्याची आवडी गोडी, त्याचे आकर्षण, त्याची प्राप्ती हाच एकमेव छंद. स्व आपल्याच अंतःकरणात आहे, त्याला प्राप्त करणे, त्यासाठी अव्याहत प्रयत्न करणे, त्यासाठी सतत झटत असणे म्हणजे स्वरस. एकदा का त्याला शोधायचा ध्यास लागला की तुम्ही स्वतः तुम्हाला पर्याप्त असता. तुम्हाला कोणाचीही गरज लागत नाही, तुमचा कोणाशीही संपर्कच येत नाही. मग इतरांची अडचण, इतरांना भार होण्याचा प्रश्न येतोच कोठे. परंतु ऐन तारुण्यात तुम्ही तुमच्या कुटुंबियांशी इतकी जवळीक करता की त्यांच्या सहवासाची तुम्हाला चटक लागते. कर्तव्य म्हणून त्यांची अत्यावश्यक काळजी घेऊन तुमचे भागत नाही. अनेक वेळा नको इतके तुम्ही त्यांना सतत झेलत असता, नको इतकी त्यांची काळजी घेत असता, त्यांना सतत तुमच्या छायेखाली ठेवत असता, त्यांना स्वातंत्र्य देत नाही. यामुळे तुम्हीही त्यांच्याशी नको इतके संलग्न होता. तुमच्या उतारवयात त्यांना पंख फुटतात, त्यांचे स्वतःचे असे जीवन जगायला ते उडून दूर जातात. हे तुम्ही त्यावेळी मानसिकदृष्ट्या सहन करू शकत नाही. ते दूर जाणार ही दूरदृष्टी वेळीच ठेवून तुम्ही स्वतःच्या उतारवयाची सर्वतोपरी व्यवस्था करून ठेवत नाही. यामुळे आता या उतारवयात अडचण येते. उतारवयात केवळ आर्थिक सोयच करून भागत नाही, त्यावेळी तुमचे वय खूप झालेले असते. तुम्ही आधुनिक जगाबरोबर पळू शकत नाही. यामुळे तुमचे विषय तरुणांशी जुळू शकत नाही. कोणीही तुमच्याशी थांबत नाही. यामुळे ऐन तारुण्यात तुमची आवड निवड लक्षात घेऊन तुम्ही उतारवयात तुमचा वेळ छान कसा जाईल याचीही तरतूद करावी लागते. वाचन, लेखन, श्रवण इत्यादीची सोय करावी लागते. याची गोडी तारुण्यातच लावून घ्यावी लागते. तुम्ही शारीरिकदृष्ट्या थकणार आहात हे वेळीच ओळखून तुम्हाला ही व्यवस्था करावी लागते. कोणीही कोणाचा नाही हा साधा भौतिक नियम घोकावा लागतो. प्रत्येकाला ज्याचा त्याचा संसार असतो. कोणालाही तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळणार नाही. ही खूणगाठ पक्की घट्ट बांधूनच तुम्ही तुमच्या उतारवयाची सोय करावी लागते. कोणाकडूनही कसलीही अपेक्षा करू नये. यासाठी तुमची तुम्ही वेळीच व्यवस्था करावी. ऐन तारुण्यात अध्यात्म, ध्यान, समाधी याची टवाळी केल्याचा पश्चाताप सहन करावा. स्वरसाची ओळख करून घेऊन ध्यान लावायला शिकावे. परमात्मा क्षमाशील आहे, त्याच्यासारखा परमानंद नाही. त्यायोगे तुमचे तुम्ही पर्याप्त होता, स्वावलंबी होता. परंतु खाता पिता ढेकर देता केवळ तुमची मुले तुम्हाला भेटत नाहीत, विचारत नाहीत. आई वडील म्हणून द्यायला पाहिजे तसा आदर, मान, सन्मान तुम्हाला सून, मुलगा, नातू देत नाहीत. तुमच्याजवळ राहत नाहीत. त्यांची आपुलकी आणि प्रेम मिळत नाही. तुमच्याजवळ कोणी बोला चालायला थांबत नाही. तुमचा वेळ जात नाही. पूर्वी तुम्हाला समाजात विचारत असत, परंतु आता तुमच्याकडे कोणीही ढुंकूनही पाहत नाही. या आणि अशा भावनाविवश असणाऱ्या किंवा अहंकाराला स्थान असलेल्या कारणाने कोणी जीवन संपवू इच्छित असेल तर ती निश्चितच आत्महत्या आहे. संजीवन समाधी आणि आत्महत्या याचा घोळ घालू नये. संजीवन समाधी घेणारे येथे तुमच्या आमच्यासारखे जन्म होऊन येत नाहीत. ते मुक्तात्मे असतात. त्यांचा जीवन प्रवाह कधीही खंडित झालेला नसतो. त्यांचा जन्म सकृतदर्शनी कुटुंबात झाल्यासारखा भासतो. जगाच्या व्यवहाराला शोभून दिसावे म्हणून ते असे करतात. येथे येण्याचा त्यांचा हेतू प्रभुकार्य हाच एकमेव असतो. काही विशिष्ट कार्य करण्यासाठी ते त्यांच्या नियोजनाने येथे येत असतात. ते महात्मा असतात. ते त्यांचे ते येतात आणि संजीवन समाधी घेऊन त्यांचे ते येथून निघून जातात. तुमच्यासारखे जीवनाला कंटाळून वैतागून ते येथून जात नाहीत. नियोजित कार्य पार करून मोठ्या समाधानाने आनंदाने जातात. जन्म न झाल्यामुळे ते मृत होत नाहीत. त्यांचा जीवन प्रवाह तसाच अखंडित राहतो. पुढील कार्याचे नियोजन करत मुक्तात्मा म्हणून ते अंतराळातच असतात. आता महत्त्वाचा काळजीचा मुद्दा म्हणजे जर उतारवयात अंथरुणाला खिळून राहिलात,
देह परावलंबी झाला तर काय करावे? हे तुमचे प्रारब्ध असते, संचित असते. ते तुमचे तुम्हालाच उपभोगून संपवावे लागते. पैसे असतील तर घरच्या घरी सेवा करून घेऊन देहधर्म सुरू ठेवता येतो. तशी सोय नसेल तर सेवाभावी संस्थेत जाऊन राहावे. जप ध्यान करत प्रभुनाम घेत देह दुःख आणि गैरसोय सहन करावी. त्याच्या दर्शनाची वाट पाहत राहावे. तुमचे प्रारब्ध संचित याच देही संपवावे. परंतु कदापिही आत्महत्या करणे योग्य नाही. परमात्म्याने निर्माण केलेली अप्रतिम सृष्टी, अंशात्म्याने निर्माण केलेला दुर्मिळ जीव, जीवाने धारण केलेला अद्भुत देह, या सर्वांचा तो अनादर आहे. सृष्टी, जीव, देह निर्माण करणे तर सोडूनच द्या, ते आकलन करणेही तुमच्या ताकदीच्या बाहेर आहे. यामुळे त्यांचा नाश करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. या साधन सामुग्रीने आत्मपूजा करायची सोडून तिचा दुरुपयोग करून शेवटी देहाचा नाश करायचा, ही परमात्म्याशी प्रतारणा आहे. यास्तव आत्महत्या क्षमेस पात्र नाही. आत्महत्या कधीही कोणीही समाधानाने करणे शक्य नाही. तो नाईलाजच असतो. त्याला सफलता, समाधान इत्यादी शाब्दिक सजावट ही इतरांच्या डोळ्यात धूळफेक असते आणि ती स्ववंचना असते. मग ती अन्नत्याग करा किंवा आणखी कोणत्या प्रकारे करा, त्याला तिर्यक योनी प्राप्त होते. प्रलय काळापर्यंत तेथेच खितपत पडावे लागते. हरिओम.